तो मात्र प्रवीण अमृतकर आपण पाहिलात तर प्रवीण अमृतकर म्हटलं गेलं तर खरोखर सचिन अमृतकरची नक्कीच आठवण करून देतो मित्रांनो. पुन्हा पुढच्या 13 नंबर दिसेपर्यंत गेला यावेळेचा पहिलाच पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाद मागितली, परंतु सनीलनी मात्र खरोखर इथे पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला आणि सनीलला पहिल्याच चेंडूवर माघारी परतवलं. डीजे मात्र चांगल्या प्रकारचा एक स्फोटक फलंदाजाला माघारी परतवण्यात सुरेख फलंदाजीचा नमुना पेश केला तो यश राणे. आणि आता मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहे तो फलंदाज आपण पाहतोय ऋषीकडे देखील आपण पाहिलं चांगल्या प्रकारचा एक चांगला स्ट्रोक आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो. शक्तीवर्धक खेळ चालू आहे. शक्तीवर्धक खेळामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे क्षेत्रक्षण पूर्णपणे सजवलेलं आहे. पद्धतीचा चेंडू चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षण आहे, कोणतीही चूक होणार नाही अशा वेळी देखील पाहिलं तर डिस फेरलेचं हे क्षेत्रक्षण अगदी पूर्णपणे चेंडूवर अगदी पूर्णपणे झोकवलं आणि इथे देखील ऋषीला देखील माघारी परतावं लागलं आणि 45 नंबर जशी पर्यंत केलं ऋषी देखील अगदी तंबूच्या रेषेने माघारी परततोय. ज्याची त्याचा बोलबाला असणार आहे तो इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो. इथे यशनी जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची 2 चेंडूवर 2 सलग विकेट मिळवल्यात. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. आपण जर कालच्या दिवसात देखील पाहिलं तर 2 विकेट लगातार गेले पण हॅट्रिक अजूनपर्यंत कोणी घेतली नाही. षटकरांची हॅट्रिक आपण पाहिली असेल, परंतु इथे 3 विकेटची हॅट्रिक मात्र पहिल्यांदा होईल का ही येणारा शेड सांगून देईल. यश मात्र पूर्णपणे हॅवी होतोय. 2 चेंडूमध्ये 2 सलग विकेट मिळवतोय. 13 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये मयूर हेंडे आपण पाहतोय. त्याच्या तिकडे मोठे आपण पाहिलं तर आजच्या वर्षातील हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये कशा प्रकारची जर छाप सोडतोय तो मयूर हेंडे. यावेळेला चेंडू भरपूर काळ हवेमध्ये हो 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 सुंदर क्षेत्रक्षणाचा नमुना पेश केला असता या ग्राउंडचा पूर्णपणे आस्वाद घेतला असता, परंतु चेंडू भरपूर काळ हवेमध्ये राहिला. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र चांगला प्रकारचा झेल हवेमध्ये होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अगदी पाहिलं तर एक धाव मात्र श्री गणेशा केलाय तो इथे काणीपनाथ नागोडणे संघाने. आपण पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू असं वाटतं की हलवार पद्धतीचा चेंडू टाकतोय, परंतु ज्या वेगावर स्वार आहे तो यश आपण पाहतोय. कारण की ज्या स्पीडला अगदी येतोय संत गतीने येतोय, परंतु गोलंदाजीला स्पीड नक्कीच आहे. आपण पाहतोय यावेळी प्रवीण अमृतकर यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा एरिया बाय आहे. ओहो हो सुंदर अप्रतिम झेल. काय मित्रांनो झेल पकडलाय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी चेंडू हा भरपूर काळ हवेमध्ये होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि अशा वेळी मात्र चेंडू परफेक्ट हातामध्ये सामावला आणि इथे पाहिलं तर तिसऱ्या विकेटचा पतन.
कल्पेश वाळन देखील त्याच्याकडे चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे. परंतु येणारा प्रत्येक फलंदाज हा स्फोटकच आहे, परंतु त्याला रोखण्याचं काम नक्की यश करत आहे. इथे पाहिलं तर प्रत्येक चेंडू कशा प्रकारचं हाताळायचं हे यशला नक्की माहिती आहे. परंतु आता पाहतोय इथे पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं शक्तिवर्धक खेळामध्ये 3 विकेट मात्र नक्की मिळवल्यात त्या वर्सी संघाने. रिव्हर्सिव अटेंड करतोय कोणाचा इथे मात्र जो लेंथ पकडली होती ती लेंथ मिस करतोय आणि अशा वेळी जर पाहिलं तर कल्पेश वालन पहिला चेंडूवर रिव्हर्सिव अटेंड करतोय आणि यावेळी मात्र मोठा फटका लगावला गेलाय. 4 धावेने मात्र सुरुवात करतोय श्री गणेशा करतोय. 3 विकेट मात्र पाहिले तर मात्र डक मध्ये गेलेत आणि इथे सुरुवात करतोय तो कल्पेश वालन. डीजे खेळायला पाहिजे अशा वेळी मात्र चांगल्या प्रकारचा रिव्हर्सिव अटेंड केला आणि इथे 4 धावांचं संघासाठी चांगलं योगदान दिलं. इथे पूर्णपणे पाहिलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवलाय. इथे मात्र आव न देखा ताव गळ्या षटकार. आधी इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली आणि अशा वेळी जर पाहिलं तर 6 धाबांचा फटका मोठा फटका लगावला गेला तो लॉंग लेग दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिला तर 4 चेंडूचा खेळ पाहिलात तर गोलंदाजी मार्कडे येतोय. श्रवण आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे येतोय. जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ झाला त्याच्यामध्ये 4 चेंडूमध्ये 3 विकेट मिळवल्या होत्या. पुढच्या क्षणाला कल्पेश वालन फलंदाजी मार्कडे आला. एक खणखणीत चौकार आणि षटकाराच्या मोबदल्यात धावसंख्या उभारली गेली ती 11 धावसंख्या. काणिपनाथ नागोंडा संघ थोडा सुटकेचा श्वास घेत असेल कारण की 3 विकेट सस्त्यामध्ये परतल्यानंतर कल्पेश वालन ऑन द फायर झाला. मयूर हेंडे आणि कल्पेश वालन या जोडीवर पूर्णपणे निर्भर आहे की या षटकामागे किती जास्तीत जास्त धावा घेणं मिळणं. 3 षटकाचा खेळ येणं बाकी आहे. या 3 षटकामागे जास्तीत जास्त धावा मिळवणं हे मात्र त्यांचा नक्की मनसुबा असेल. मनामध्ये ठरवलं असेल काहीतरी धावांचा डोंगर रचणं गरजेचं आहे. परंतु मयूर हेंडे स्ट्राईकसाठी आहे. सामना करेल तो श्रवणच्या गोलंदाजीचा. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 3 विकेटच्या मोबदल्यात 11 धावसंख्या. संतपदीचं वातावरण आपण पाहताय. लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहताय. सर्व खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचच्या पट्ट्यात चेंडू चेंडू भरपूर हवेमध्ये तिकडे हा एक जीवनदान मिळाला. इथे पाहिलं गेलं तर 2 खेळाडूंच्या मध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला आणि अशा वेळी पहिल्या चेंडूवर एक विकेट मध्ये परिधान केलं असतं. परंतु इथे पाहिलं गेलं तर सुरेख पद्धतीचा झेल थोडा भरपूर हवेमध्ये होता. परंतु त्यावेळी मात्र चेंडू अगदी पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला तो मयूर हेंडे यांनी आणि अशा वेळी मात्र निधाव चेंडूची सांगता झाली असेल. परंतु हा विकेट किती महत्वाचा आहे हे नक्की माहिती पडेल कारण की ज्यावेळी मात्र मयूर हेंडेची बॅट या मैदानामध्ये चमकेल ना परंतु श्रवण देखील चांगल्या प्रकारचा अचूक टप्प्याची गोलंदाजी करू शकतो हे मात्र नक्कीच ध्येय त्याच्या मनामध्ये असेल. त्यावेळेचा पूर्णपणे जेव्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा हवेमध्ये आहे. इथे नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. राज कांबळे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. पण 2 धावा ना 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. तिथे मयूर हेंडे आणि कल्पेश वालन यांनी मात्र चांगल्या प्रकारचा रनिंग विकेट केला आणि अशा वेळी मात्र 2 धावा ज्यावेळी धावसंख्या येत नसेल ना तर एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र पुढे सरसावणं गरजेचं असतं. अशा वेळी मात्र मोठे फटके येतील. परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजीला नक्कीच धार आहे. गोलंदाजी चांगल्या प्रकारची करतोय. पहिलं जर यश गोलंदाजी केली चांगल्या प्रकारची होती आणि आता देखील श्रवण तेवढाच साथ देतोय तो मात्र यशच्या गोलंदाजीला. यावेळेचा फुलटच पद्धतीचा चेंडू चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. ताकदीचा वापर टायमिंग होतोय बरोबर. चेंडू हलतोय हवाई सफर आणि अशा वेळी षटकार अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली मयूर हेंडेच्या बॅट मधून.
आपण जर पाहिलं याच पद्धतीची फलंदाजीची आवश्यकता आहे ती कणिमनाथ नागोटे संघाला. पुढचा चेंडू भरपूर का हवेमध्ये, इथे मात्र एक नामी संधी मिळालेला आहे. श्रवण कॉट बिहाइंड करेल का, आणि इथे मात्र चांगल्या प्रकारचा कॉट बिहाइंड आणि इथे पाय चांगल्या प्रकारचा धक्का दिला तो मयूर हेंडेला माघारी परतवलं आणि चांगल्या प्रकारचा एक स्फोटक फलंदाज. मी मागाशी म्हटलं होतं की या मयूर हेंडेची बॅट या मैदानामध्ये बोलली ना तर चांगल्या प्रकारचा एक मोठा स्कोर होऊ शकतो, परंतु रोखण्यात श्रवणला मात्र यश आलंय आणि अशा वेळी मात्र चौथा विकेटचा पतंग होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 19. बोलबाला नक्की या मैदानामध्ये असेल तो मात्र आता मात्र मात्र पहिल्या चेंडूवर सुरुवात करतोय, परंतु इथे पाहिलं तर जेवढे फलंदाज येत आहेत षटकार खेचतायत परंतु त्यांना थांबवण्याचं काम लगेच वरचे संघाचे खेळाडू नक्की करतायत. परंतु फैज मात्र या मैदानामध्ये आपली चांगल्या प्रकारची छाप सोडेल का, दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळीचा देखील फटका, मोठा फटका लगावला यावेळी जर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आणि मात्र सीमा पार डीप मेंडू यावेळी मोठा फटका लगावलाय. हे मात्र थोडासा अगदी काणिपनाथ नागोटे संघ पूर्णपणे सांगत असेल की 4 विकेट सस्त्यामध्ये गेले, आता मात्र कोणत्या प्रकारचा फलंदाज या मैदानामध्ये 4 चान लावू शकतो. परंतु फैजने आल्या तिथे मात्र एक 4 चान लावले, 2 खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. परंतु बॅटला नक्कीच स्पिंग बघायला बॅट स्पिंग बघितलं तर काल देखील आपण पाहिलं तर आयुष मात्र जबरदस्त फलंदाजी करत होता. त्याच पद्धतीचा आज फैजचा देखील दिवस आहे का ती येणारा क्षण सांगून जाईल. परंतु कल्पेश वालंद आणि इथे मात्र फैज आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे येतोय. साहिल आपण पाहतोय, साहिल देखील चांगल्या प्रकारची वेगवान गोलंदाजी करू शकतो, त्याच्याकडे देखील तगडी दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु बघूया 2 फलंदाज मात्र मैदानामध्ये आहेत, फैज आणि आपण पाहतोय कल्पेश. रोहा तालुक्यामध्ये दोन्ही संघ मात्र पाहतायत रोहा तालुक्यातले आहेत आणि आमने सामने खेळत आहेत. आणि अशा वेळी जर पाहिलं तर कशा प्रकारची फलंदाजी करेल तो कल्पेश. कल्पेशने मात्र आपले इरादे पक्के केलेत मित्रांनो, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत एक षटकार आणि चौकार खेचला आणि ते पुढच्या क्षणाला मात्र मयूर हेंडे मात्र खेळण्यासाठी आला, परंतु ते विकेटमध्ये परिधान केलं. 2 चेंडूमध्ये 10 धावा खेळण्यात मात्र यश संपादन केले ते मात्र कल्पेश वालंज यांनी. तिसरं षटक आता मात्र साहिल गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 31 फॉर 4 लॉस. चित्रक्षणामध्ये बदल होतोय या मॅच अगदी पाहिलं तर पूर्णपणे या ग्राउंडचा पूर्णपणे जायजा घेतोय, कारण की ज्यावेळी ग्राउंड हा पूर्णपणे सर्कल पूर्णपणे खेळण्याची नामी संधी मिळते या मैदानाचा पुरेपूर वापर होऊ शकतो. अशा वेळी जर चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला परंतु पंचांकडे जा, परंतु ज्यावेळी जर चेंडू पाहिला ना स्टंपच्या बरोबर अगदी बरोबर गेला आणि अशा वेळी कल्पेश डीप
स्क्वेअरलेशने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क आला नाही. यावेळी चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. असं पाहिलं तर मित्रांनो तिसरं षटक आहे. 31 धावा प्रोग्रेसवर आहे. 31 धावांचा डोंगर रचला गेलाय. डान्सिंग डाऊन होतोय तिकडे मात्र क्षेत्रक्षण इथे जोपर्यंत हातामध्ये सामील तोपर्यंत इथे मात्र रनिंग द बिटवीन द विकेट अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. कल्पेश आणि फैजला मात्र एक नामी संधी आहे. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. 2 षटकार खणखणीत खेचलेत. इथे श्रवणच्या गोलंदाजीवर 2 बॅक टू बॅक षटकार आणि हॅट्रिकची नामी संधी आपण पाहतोय. फैज मात्र त्या करामती करू शकतो. फैजकडे ती इथे ताकद आहे, नजाकत आहे, मनगडात त्याची ताकद आहे. किशोर पांढरे त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण पाहूया पुढचा क्षण कसा असेल. साहिल गोलंदाजी मार्ककडे सज्ज आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र पॅरेलल शॉट आहे. इथे हो 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 इथे मात्र पॅरेलल शॉट मध्ये 6 रन. हॅट्रिकची नामी संधी होती आणि हॅट्रिकची मात्र पूर्णपणे साकार करतोय. असा मात्र फैज संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. तिथे षटकार खणखणीत लागले गेलेत. हा सुंदर मारण्याचा पर्यंत परंतु रोखलं. इथे मात्र पाहिलं गेलं तर थोडासा मिस झाला आणि अशा वेळी मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडासा मिस झाला. त्याच्यामध्ये साहिलने देखील सुटकीचा श्वास घेतला, कारण की ज्यावेळी मात्र साहिलने पुन्हा एकदा कमबॅक केलं. 6 धावा खर्च केले असतील. पुढच्या क्षणाला मात्र सुरेख पद्धती चेंडू हाताळला. काहीसा समजला नाही तो मात्र फैज झाला. चेंडू मात्र अगदी पूर्णपणे पॅट बदलला गेला. अशा वेळी मात्र धावसंख्या जर पाहिली तर 37 धावसंख्या स्थिर आहे. 38 आणि यावेळी मात्र खरोखर दिखाया दम मिलेगा मॅक्झिमम आणि खरोखर खणखणीत ड्राईव्ह षटकार आपण पाहतोय. तो मात्र मिड विकेटच्या वरून घणघाती हल्ला केला. तो मात्र 6 धावांसाठी. षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी देखील पाहिलं तर खरोखर आपण पाहिलं तर खरोखर जबरदस्त मिड विकेटच्या वरून मात्र मोठा फटका लगावला गेलाय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 50 धावा अर्धशतकाची खेळी झालेली आहे. 6 चेंडू मध्ये 5 खणखणी षटकार जर पाहायला मिळालेत ते मात्र फैज याकडून. फैज चोगळे आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा एक स्फोटक फलंदाज. यावेळी देखील मात्र आपली नजाकत ताकदीचा वापर करतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पाहिलं तर एकी धाव अशी धावून काढली नाहीये. 6 चेंडूंचा सामना केलाय. 6 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा. पाहिलं तर या मैदानावर आज पाहिलं तर लगातार एक जर चेंडू मिस झाला नसता तर खरोखर दर्शन बांदेकरची आठवण नक्की झाली असती, कारण की दर्शन बांदेकर म्हटलं गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अप्रतिम असा खेळाडू. 12 वेळा तब्बल त्यांनी 5 षटकार घेतले. त्याने शेवटच्या चेंडूवर अगदी सलामी राज कांबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे येते. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं, परंतु राज कांबळे देखील कुवत आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. परंतु संघाला सावरायचा असेल तर धावांचा डोंगर थांबवायचा असेल तर इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं आणि अशा वेळी मात्र राज कांबळे अगदी माहीर आहे. परंतु बघूया याच मात्र रोहा तालुक्यातील दोन्ही टीम आमने सामने आलेले आहेत. कल्पेश वाळन सामना करेल तो राज कांबळेच्या गोलंदाजीचा. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 50 धावसंख्या आपण बोर्डवर आपण पाहतोय. यावेळी 4 विकेटचा पतंग झाला असेल. 4 विकेट माघारी परतावले असतील, परंतु इथे मात्र फैज आणि कल्पेश वाळंद मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. इथे मात्र मारण्याचा मनसुबा आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हलवार पद्धतीची गोलंदाजी पाहण्यामध्ये चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, काहीच समजला नाही. ते मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. अशा वेळी जर पाहिलं तर कल्पेश थोडासा मिस झाला आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर एक एक चेंडू किती महत्वाचा आहे ते येणारा क्षण सांगून जातो.
यावेळी मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. यावेळी कल्पेश वालनला माघारी परतावं लागतंय. परंतु या मी जर म्हणेन अगदी जर कल्पेश वालन जर यावेळी फैजची बॅट या मैदानामध्ये बोलत असेल तर तुम्ही जरा स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र पाहिलं तर कल्पेश वालन देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट परिधान करतोय. मात्र फैज आनंद घेतोय, कारण की ज्यावेळी मात्र 5-6 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा मिळवल्यात. धावसंख्या बोर्डवर लागली गेली ती 50 धावसंख्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. अतुल पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळेचा मात्र डिफेन्स मध्ये खेळून काढलाय, तेवढे माइंडसेट इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळेल. कारण की ज्यावेळी जर मात्र सांगितलं होतं की फैजची बॅट या मैदानामध्ये बोलली गेली आहे, त्यावेळी मात्र 3 चेंडू देखील फैजला मिळाले, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा मिळू शकतात. परंतु आता मात्र बघूया धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 51 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. परंतु शेवटचे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या इनिंग मधले 3 चेंडू कशा प्रकारचे हाताळेल आणि अशा वेळी मात्र राज कांबळे देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर फैज या मैदानामध्ये धुमाकूळ मचवू शकतो का? त्यांनी तर मात्र आपले इरादे पक्के केले, दाखवून दिले माझे दमखम किती आहे. परंतु आता मात्र येणारे चेंडू सांगून जातील किती धावांचा डोंगर रचण्याचा मात्र मनसुबा असेल. चित्रक्षणामध्ये बदल करतोय आपण पूर्णपणे व्ह्यू रचना पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, लॉंग ऑफ. इथे मात्र चेंडूचा काहीसा उजवी एष्टी सोडून जाणाऱ्या चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत नक्की एकणी भर पडते. अशा वेळी चेंडू ऑफटिकला टाकणारा होता, परंतु पंत तटस्थ आहेत. आणि इथे पाहिलं तर चेंडू थोडासा ऑफटिकच्या बाहेर निघून गेला, तिथे मात्र पंचाने दंडित केलं. अशा वेळी मात्र 1 धावेची शिक्षा ठोठावली गेली. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 52 धावसंख्या, 4थं षटक मार्गस्थ आहे. आणि इथे पाहतोय तो मात्र फलंदाज फैज आहे. बॅटच्या पट्ट्यात इथे मात्र पट्ट्यात पट्टा, दानपट्टा इथे दाखवून दिलाय तो मात्र फैज याने. आपण 7 चेंडूंचा खेळ खेळलाय, परंतु इथे तब्बल 6 षटकार खेचणारा हा षटकार खेचतोय. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. आणि इथे पाहतो मिड विकेटच्या वरून दे धक्का आणि आणखीन एक जबरदस्त छक्का. इजे सात षटकार. काय मित्रांनो इतिहास घडतो या मैदानावर. आपण जर पाहिलं तर फैज या मैदानामध्ये आपली चांगली छाप सोडतोय. सर्व क्रीडारसिक त्याचे गावातील सर्व मंडळी हा मॅच पाहत असतील. यावेळेचा फुलटच पद्धतीचा चेंडू पाहायला गेला तर जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत 2 धाव, 1 धावा, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. अशा वेळी 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 66 5 लास असं म्हटलं. आणि अशा वेळी मात्र पाहिलं तर शेवटचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. 2 धाव्यांचा फटका आपण पाहतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली ती 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान ठेवलंय. आपण जर पाहिलं वरच्या संघामध्ये देखील तेवढे स्फोटक फलंदाज आहेत, परंतु जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा खेळणारा, नाबाद खेळी खेळणारा फैज आपण आज या मैदानामध्ये पाहिलं. काल जर पाहिलं तर आयुषला पाहिलं असाल, त्याप्रमाणे इथे मृणयला पाहिलं असेल, फटकेबाजी जबरदस्त पाहायला मिळाली. परंतु आज मात्र पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 9 चेंडूमध्ये 44 धावा खेळणारा हा खेळाडू फैज नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला आठवणी स्मरणात राहील. परंतु पुढचं 1 इनिंगचा खेळ संपलेला आहे. आता मात्र बघूया
आपण पूर्वार्ध पाहिलात मित्रांनो, उत्तरार्ध कशा प्रकारचा असेल तो मात्र नक्कीच थोड्या वेळात आपल्याला समजेल. कारण की नाण्याची एक बाजू ऐकली मित्रांनो, परंतु नाण्याची दुसरी बाजू कशा प्रकारची असेल ते मात्र येणारा क्षण सांगून जाईल. जिल्हा प्रमुख दादा रायगड मनोहर आगरी पूर्वी आपण पाहता राजेंद्र नागटे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मंडळाचे हार्दिक स्वागत असेल. परंतु आपण जर पाहिलं मित्रांनो, सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलं तर युट्यूबला देखील आपण पाहिलं तर थोडंसं संख्या कमी आहे, परंतु दुपार 17 नंतर मात्र या युट्यूबला जॉईन होणारे लोक देखील भरपूर असतील. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. मी दीपक सोरके पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय मॅचचा आखोदेगा हाल सुनाने. आणि जर याच मैदानात जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा सामना संपलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या जर उभारली ती 66 धावसंख्या उभारली, 67 धावांचं आव्हान दिलंय ते इथे मात्र सनी लिओन वरसे संघाला आपण पाहतोय. सनी लिओन वरसे संघाकडून झरामीची जोडी मैदानामध्ये, यश आपण पाहतोय, तुषार कांबळे आपण पाहतात. आणि इथे मात्र आमच्या समोर स्क्रीन मध्ये येतोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्र अगदी फलंदाज पाहतोय, फैज आपण पाहतोय. अगदी जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. 9 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांचं योगदान दिलं. आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं इथे एक ठसा उमटवला. परंतु आज जर पाहतोय याच्यामध्ये नागोठणा एक्सप्रेस या नावाने संबोधलेला खेळाडू आपल्याला मैदानामध्ये येतोय. नागोठणा एक्सप्रेस आपण पाहतोय, मयूर हिंडे आपण पाहतोय. मयूर हिंडे आपण पाहिलं तर त्याची शरीरयष्टी अप्रतिम आहे. गोलंदाजीला तेवढाच वेगावर स्वार असतो. परंतु या मैदानामध्ये काय करामत करेल, कारण की ज्यावेळी जर म्हटलं गेलं तर चांगल्या प्रकारचा योगदान नक्की देत असतो, परंतु दिवस कोणाचा आहे हे यावर डिपेंड असतं. परंतु आज जर आपण पाहतोय तुषार कांबळे स्ट्राईकला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो इथे मात्र यश आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. चांगल्या प्रकारचं 3 विकेट मिळून 11 धावा खर्च केल्या, परंतु फलंदाजीला कितपर्यंत योग्य असा साधीर असा खेळ करणार आहे या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहतोय मात्र राहुल पाटील, शशांत पारंगे आपण पाहिलं. यावेळी मात्र युट्यूबवर आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. कौस्तुभ पाटील असतील, तसेच अमोल पाटील असतील आणि तत्पूर्वी आपण यश कडूला आपण पाहतोय. हा लाईव्ह थेट प्रेक्षेपण छायाचित्र टिपण्याचं काम करत आहेत. पहिला चेंडू अगदी उचली घेणारा काहीसा तिकडे मात्र क्षेत्ररक्षण काऊ करण्याच्या दिशेमध्ये सणी धुमाल आहे आणि एकच धावे समाधान मारावं लागेल. आणि इथे मात्र श्री गणेश शाव होतोय तो तुषार कांबळेच्या बॅटमधून. आपण जर पाहिलं तर शक्तिवर्धक खेळ आहे. शक्तिवर्धक खेळामध्ये पूर्णपणे जर क्षेत्ररक्षण पूर्णपणे व्यूहरचना जर पाहिली तर 2 खेळाडू अगदी सीमारेषेलगत आहेत, काऊ करण्याच्या दिशेने आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने, ज्यांनी फैज आपल्या मैदानामध्ये धुमचाक सोडली असा हा खेळाडू. परंतु यशला देखील मोठे फटके खेळायला लागतील, कारण की धावसंख्या 67 धावसंख्येला प्रतिउत्तर देत असताना
यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे, कोणतीही चूक होणार नाही आणि इथे मात्र मोठा धक्का दिलाय यश. जय हनुमान बेंचेवाडी ब आणि जय हनुमान चोले. फलंदाजी मार्कडे येतोय तो मात्र सूरज, एक दष्टपुष्ट असा खेळाडू. बघूया मैदानामध्ये काय चौफेर फटकेबाजी करेल का. परंतु मयूर हेंडे पूर्णपणे हॅवी झालाय. 2 चेंडूमध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 1 धावेचा फटका आपण पाहिलं. दुसऱ्या क्षणाला जर लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता, तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपला तो फैज याने. आज आपण पाहतो फैजचा बोलबाला आहे, कारण की बॅटिंगमध्ये देखील पाहिलं तर क्षेत्ररक्षणाला देखील चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय. परंतु सामना करेल सूरज मयूर हेंडेच्या गोलंदाजीचा. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा काहीसा चेंडू, मात्र चेंडूला कलाटणी मिळाली, परंतु इथे मात्र जबरदस्त पद्धतीने खेळला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत जर पाहिलं तर अगदी चेंडूला पाहिलं गेलं, नंतर पाहिलं निहाळलं, नंतर त्याच्यानंतरच मात्र पिक केलं. अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा इथं बॅटिंगचा नमुना पेश केला. चेंडूला जेवढ्या वेगाने अगदी चेंडू ऑफ कटर झाला तेवढ्याच वेगाने अगदी फक्त दिशा दाखवली आणि इथे मात्र गली आणि मात्र सेकंड स्विचच्या मधून मात्र चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला. अशा वेळी 2 धाव्यांचा फटका मात्र सुरुवात करतोय तो मात्र सूरज आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 3 धावसंख्या नक्कीच लागली गेली आहे. तर आपण पाहतोय पुन्हा मयूर हेंडे. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा स्लोअर वन पद्धतीचा पंचांच्या अगदी फटावर अगदी पाहिलं तर पंचाने अगदी पहिल्या इथे मात्र लेगच्या दिशेने चाललेला चेंडू पंचाने अगोदरच सांगितलं स्लोअर वन पद्धतीचा अगदी स्टंपच्या मधोमध पाहण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मिसकरेज झाला आणि अशा वेळी मात्र पाहिलं तर मयूर हेंडे मात्र सुंदर गोलंदाजी करत आहे. चेंडू अगदी पाहिलं ज्या वेगावर सवार होता, अशा वेळी मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र थोडासा मात्र मिस झाला. तो इथे मात्र सूरज आपण पाहिलं. सूरजला जर पाहिलं तर मोठा फटका अगदी खेळण्याचा मनसुबा होता, परंतु शेवटच्या क्षणाला ज्या हलवर पद्धतीने चेंडू आला तेव्हा मात्र क्लिक करण्याच्या नादामध्ये चेंडू पॅडवर आदळला गेला. पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु पंचांनी मात्र पूर्णपणे फेटाळून लावली. अशा वेळी मात्र निधाव चेंडूची सांगता झाली. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, तिकडे मात्र बघूया खेळाडू आहे सनील धुमाल. इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही. आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, ज्यावेळी मात्र पाहिलं तर कानिपनाथ नागोडना संघाची परिस्थिती अशी होती तशीच परिस्थिती मात्र इथे आपण पाहिलं तर सनी इलेवन वर्सेस संघाची आहे. डीजे हनुमान जय बजरंग बैसवाडी ब आणि जय हनुमान सोळे. चला नाणेफेकीसाठी येत आहे. आज पाहतोय तर बजरंग बलीचा दिवस आहे आणि दोन्ही संघ मात्र बजरंग बलीचे भक्त आहेत. राजेंद्र नागते यांना मी आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. राजेंद्र नागते चला. सोळे संघ आणि बेंचवाडी ब संघ चला त्वरित आपला. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये अक्षय. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा एक परफेक्ट लेनवर चेंडू आदळला गेला आणि यावेळी मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये जर पाहिलं तर चेंडू परफेक्ट लेनवर आदळणं ही कला मात्र अवगत आहे ती मयूर हेंडे याला. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. टॉच होऊन बेंचेवाडी संघ हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. डिसिजन थोड्या वेळात कळवायचा आहे, परंतु इथे पाहतोय आपण फर्स्ट
इनिंगचा सामना नक्कीच संपला असेल. ते सेकंड इनिंगला मात्र सुरुवात झाली. आपण पाहतोय फर्स्ट इनिंगमध्ये चांगल्या प्रकारची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र फैजने मात्र आपला बोलबाला लगावला, परंतु आता गोलंदाजी मार्ककडे कोण असणार. इथे मात्र कल्पेशकडे मला वाटते चेंडू सोपवला गेलाय, कारण की कल्पेश हा देखील एक सुंदर असा गोलंदाज आपण पाहतोय. कल्पेश देखील पाहिलं तर हा दुसरा कल्पेश. यावेळी मात्र पाहिलं तर तुषार कांबळे देखील पाहतोय सलामीला फलंदाज, त्याच्याकडून देखील मोठे फटके पाहायला मिळतील का. सामना करत तो कल्पेशच्या गोलंदाजीचा वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मात्र कल्पेश आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला असेल, 3 धावा खर्च केल्या असतील, त्यावेळी मात्र 2 विकेट मिळवल्यात. इथे पाहिलं तर आपण पाहिलं तर यशला देखील माघारी परतवलं, सुशांतला देखील इथे सूरजला देखील माघारी परतवलं, परंतु स्ट्राईकसाठी येतो मात्र तुषार आपण पाहतोय. सुशांत कांबळे सॉरी आपण पाहतोय इथे मात्र सुशांत कांबळे आपण पाहतोय. फलंदाजी मार्ककडे असणार आहे तो सुशांत. आपण यावेळी मात्र राज कांबळेला आपण गोलंदाजी मार्ककडे पाहिलं, परंतु यावेळी मात्र फलंदाजीला आहे तो सुशांत कांबळे आपण सामना करतोय. कल्पेशच्या गोलंदाजीचा इथे मात्र जिंकण्यासाठी 67 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र पहिलं धावा मात्र 3 धावा मिळाल्यात. आता येणारी 18 चेंडू आणि 64 धावांचं योगदान देणं आहे. यावेळेचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू राहतो. इथे मात्र हवाई सफर केला चेंडूवर, अगदी चेंडू अगदी पाहिलं तर लेंथ मध्ये अडललं आणि पाठवलं मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारचा मोठा फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. पाहिलं चांगल्या प्रकारची इथे सुशांत देखील आपले खंदे खोलतोय. त्यावेळी जर पाहिलं पहिले षटक थोडंसं चांगला थोडंसं कंजूस गोलंदाजी झाली. त्यावेळी जर तुषार मागे अगदी पाहिलं तर नॉन स्ट्राईकला फलंदाजी पाहत होता. त्यावेळी मात्र मयूर हंडे पूर्णपणे हॅवी झाला होता आणि आता मात्र पूर्णपणे आपले खंदे खोलतोय. कल्पेशच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. येणारे 18 चेंडू 17 चेंडू असतील आणि इथे मात्र पुण्याचा बॅटचा कडा इथे पाहिलं गेलं तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र बॅटचा कडा लागला आणि माघारी परतावं लागलं. इथे चांगल्या प्रकारचा सुशांतनी सुरुवात देखील चांगल्या प्रकारची केली होती, परंतु इथे चांगल्या प्रकारचा फलंदाजी करत असताना त्याला फुल स्टॉप लावण्याचं काम ते मात्र कल्पेशाने केलंय. तिथे मैदानामध्ये येतोय. सिद्धेशला आपण पाहतोय, सुशांतला माघारी परतवलंय आणि यावेळी मात्र सिद्धेशला आपण पाहतोय फलंदाजी मार्ककडे सामना करतो कल्पेशच्या गोलंदाजीचा. कल्पेश मात्र पहिल्या चेंडूमध्ये षटकार खर्च केला असेल, पुढच्या क्षणाला मात्र सुशांतला माघारी परतवलं. यावेळेचा बॉल शॉर्टपिच पद्धतीचा पुन्हा एकदा उडवलाय. तिकडे मात्र मिड विकेटच्या वरून हा देखील मोठा फटका लगावलाय. संघासाठी टॉनिक देतोय तो मात्र सिद्धेश. आपण मात्र बघूया सिद्धू आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करते, सामना करतोय कल्पेशच्या गोलंदाजीचा. इथे यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा हाताळला गेला. इथे चांगल्या प्रकारची चेंडूला उसळी मिळाली आणि इथे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू गेला. चांगल्या प्रकारचा गोलंदाजीला पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू जर पाहिलं तर 6 धावांचा मोठा फटका आला होता. पुढच्या क्षणाला सुशांत कांबळेला माघारी परतवलं. तिसऱ्या चेंडूमध्ये सुरेख पद्धतीचा आला होता, परंतु शॉर्टपिच पद्धतीचा चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेतला आणि 6 धावांचा मोठा फटका लगावला गेलाय. कल्पेश पुन्हा कमबॅक करतोय. डॉट पद्धतीचा चेंडू आला आणि 4 चेंडूंचा खेळ झाला असेल तर 12 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलाय, परंतु सामना करतो सिद्धू.
उलट्याच पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा तिकडे मात्र सनी धुमाल आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोवरील लॉंग ऑफ दिशेने क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होतोय. इथे जर पाहिलं तर चेंडू जर पाहिलं ना तर मैदानामध्ये एकदा चेंडू जर स्ट्रेट पद्धतीचा आला तर त्याच पद्धतीत चेंडू येतो. पण शेताडीमध्ये खेळणारे काही लोक असतील त्यांना माहिती असेल की कसा चेंडू येतो. परंतु या मैदानावर जर पाहिलं तर सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. या मैदानावर खेळण्यासाठी सर्व क्रीडारसिक आतुर असतात आणि त्याचा आनंद या मैदानामध्ये घेण्यासाठी अगदी सर्व खेळाडू तयार असतात. परंतु आज ती संधी लाभली आहे ती मात्र जय हनुमान बेलसेवाडी संघाच्या आयोजनामुळे. असं जर पद्धतीचा चेंडू जर आला ना तर मात्र त्याला शॉर्ट पिच पद्धती चेंडू मध्ये भिरकावण्याचं काम नक्की करेल आणि अक्षय ऑन द फायर झालाय. कल्पेशच्या गोलंदाजीवर चांगला पाऊंचर घेतलाय. या मैदानामध्ये पाहिलं अक्षयला आता अगदी स्लोअर पद्धतीचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आला तेवढ्याच ताकदीने मात्र ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि मात्र चेंडू झाडला तो मात्र हवाई सफरला. तर 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 12 चेंडू आणि 45 धावांचं योगदान देणं आहे. तर 45 धावांत हे मिळवू शकतात का? परंतु गोलंदाजी मार्कडे येतोय तो मात्र कल्पेश वालन आपण पाहतोय. कल्पेश वालनकडे देखील तेवढीच व्हरायटीज आहे, तेवढी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. परंतु सिद्धू आणि अक्षयने मात्र आपले इरादे पक्के केले. तिथे मात्र एक एक षटकार खणखणीत लगावला गेलाय. परंतु आता जर पाहिलं तर या 12 चेंडूमध्ये या षटकावर पूर्णपणे निर्भर असेल तीपर्यंत सनी लिओन वर्सेस संघ आपण पाहणार. या षटकामागे जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. कल्पेश वालन गोलंदाजी मार्कडे असणार आहे, सिद्धू मात्र फलंदाजी मार्कडे आहे. यावेळेचा बॅटचा कडा घेऊन चेंडू तिकडे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम त्याचा पाहिलं तर अगदी सेकंड सिच्युएशन चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण टीमला ऋषी मात्र नक्कीच तिथे होता आणि यावेळी मात्र सिद्धूला जगी माघारी परतवलंय आणि इथे मात्र विकेटचा पतंग होतोय. कृष्ण आपण बघूया. कल्पेशने मात्र पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. सेकंड दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता. ऋषी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने तिथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, विकेटमध्ये परिधान केलं. कल्पेश पुन्हा गोलंदाजी मार्कडे रवाना. यावेळेचा बॉल चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं. तिकडे मात्र सूर्यकिरे नक्कीच दिपावली गेली. इथे मात्र शेतवलं अगदी हातामध्ये चेंडू सामावला होता पण शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये निसटला आणि एक धावेचा फटका आपण पाहायला मिळाला. तो मात्र कृष्णाच्या बॅटमधून इथे पाहतोय तो अक्षय मात्र काय फलंदाजी करू शकतो का, संघाला सावरण्याचं काम करू शकतो का, अशी येणारे क्षण सांगून जाईल. परंतु कल्पेश सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू सुरेख हाताळले गेले. परंतु आपण पाहतोय यावेळी मात्र 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 10 चेंडूमध्ये धावा देखील तेवढ्याच हव्यात. शॉर्टपिच चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. तिकडे मात्र बघूया प्रवीण अमृतकर आहे. तो नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर एकच धाव मिळेल आणि अशा वेळी मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कल्पेश मात्र पाहिलं गेलं ना तर सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय. त्यावेळी सुंदर पद्धतीचा टप्पा आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे कल्पेशला माहिती आहे आणि यावेळी कल्पेश तीच भूमिका बजावतोय आणि ते मात्र रोखण्याचं काम नक्की करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक विकेट मध्ये परिधान केलंय. आपण सिद्धूला माघारी परतवलंय. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा उडवला. तिकडे मात्र डीप स्क्वेअर लेगने क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा झेल टिपला जाईल आणि इथे मात्र आपण पाहिलं तर कृष्णाची खेळी देखील संपुष्टात
आपण पाहतोय इथे मात्र कल्पेश ऑन फायर होतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शॉर्टपिच पद्धती चेंडू पुन्हा उडवला, तिकडे मात्र बघूया क्षेत्ररक्षण सनी धुमाल आहे. यावेळी पाहिलं ना तर प्रत्येक चेंडू कसं हाताळायचं, आणि इथे मात्र पाहिलं तर साहिल ये जो तो खेळाडू येतोय तो आपली हजेरी लावून जातोय, आणि पाहिलं तर मात्र कल्पेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. या षटकामागे 3 विकेट मिळवतोय तिचे. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहिलं कल्पेश वाळच मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. थोडस कल्पेशचं षटक भागत ठरलं होतं, परंतु कल्पेश वालाने मात्र कमबॅक करून दिलं. यावेळी मात्र पाहिलं तर चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. मिड विकेटचा आहा, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातामध्ये सामावला होता, परंतु इथे मात्र पाहिलं तर थोड्याशा क्षणाला मात्र चेंडू हातामध्ये निसटलं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिलीत ना तर 25 धावसंख्या आहे. अजून देखील पाहिलं तर काय मित्रांनो गोलंदाजी केली, पाहिली तर 3 विकेट मिळवल्या, 3 विकेट मिळून 3 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे गोलंदाजी नक्कीच चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी मार्कडे येतोय 45 नंबर जर्सी परिधान केलेला ऋषी आपण पाहतोय. 45 नंबर जर्सी मध्ये म्हटलं गेलं तर आपण पाहतोय इंडिया टीम मधला रोहित शर्माची नक्कीच आठवण करून देतो. रोहित शर्मा म्हणजे म्हटलं गेलं तर ऋषी भगत आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये बघूया कशा प्रकारची शेवटचं एक अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो मात्र ऋषी भगतला आपण पाहतोय. मॅच मध्ये नक्कीच औपचारिकता आहे, परंतु क्रिकेट मधलं तर यावेळी मात्र पंचांना दोन्ही हात जमिनीला समांतर केले. डावी एकटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत मात्र एकनी भर पडतीये. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 26 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली. अजून पाहिलं तर 41 धावांचं येणं गरजेचं आहे. फ्लोअर म्हणून पद्धतीचा चेंडू काहीसा उचली खेळायला काहीसा समजला नाही, तो इथे मात्र खेळण्यात मात्र बघणार रोहितला मात्र कोणत्या पद्धतीची ही चेंडू समजलं नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ऋषी वेगावर स्वार असला तरी पण त्याचा अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा उड्डीत घेणारा चेंडू तिकडे मात्र बॅकवर्ड स्केल मध्ये क्षेत्रक्षण तैनात आहे, परंतु इथे चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळाला तो मात्र मयूर हेंडे आपण पाहतोय. यावेळी देखील एकच धावेचा फटका आपण पाहतोय रोहितच्या पॅटमधून निघालेला, परंतु स्ट्राईक साठी जातोय अक्षय मात्र आपल्या संघासाठी भले मॅच मध्ये ऑफसाईड राहिली असेल तर परंतु आपली फलंदाजी कितपर्यंत योग्य आहे हे दाखवण्याचं नक्कीच काम करू शकतो. यावेळी मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, कॉट बिहाइंड, आणि इथे मात्र कॉटन बोल्ट झाला असतं, परंतु यावेळी मात्र ऋषीच्या हातामधून चेंडू निसटला आणि 1 धावेचा फटका पाहायला मिळाला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 28 धावसंख्या आपण पाहतोय. थोडंसं दयनीय अवस्था करून ठेवली ती मात्र वर्षे संघाची आपण पाहतोय, कारण की ज्यावेळी वर्षे संघ ज्या दिमागात उतरला होता, असं वाटलं होतं की काहीतरी चुरशीचा सामना पाहायला मिळेल, परंतु 1 साइडेड मात्र काडिपडा नागोटा संघ मात्र पुढे सरसावतोय. यावेळचा चेंडू अगदी पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्यावेळी ओम मस्कर आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. इथे ऋषीला जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करतोय, कारण की एक धावेने मात्र पुढे सरसावण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र उद्धवजी कोतेसाहेब यांचं देखील इथे आगमन होतोय, कारण की पाहिलं गेलं तर मॅच रंगणार आहे तो मात्र जय हनुमान बेंचेवाडी पंचणी मात्र इथे नक्कीच 1 धावेची शिक्षा ठोठावली गेली आहे. ऋषी मात्र थोडासा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये 1 धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा करतोय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 30 धावसंख्या आणि 67 धावांना प्रत्युत्तर देत असताना या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या हवी आहे ती मात्र 37. आता मात्र लेग साईडला झाल्यानंतर मात्र ऑफसाईडला का ठेवू नको, तर ऑफसाईडला देखील हा चेंडू वाईट स्वरूपात अवांतर धावसंख्येत मात्र पुन्हा भर पडतीये. या सामन्यासाठी पंच म्हणून पाहतात राहुल पाटील आणि शशांत पारंगे आपण पाहतोय.
गाणी झाला पाहिजे, शरद नाव आला पाहिजे. गोलंदाजीला नक्कीच सार आहे. गोलंदाजी अगदी धीम्या गतीने चालू असली, अगदी बॅटिंग फलंदाजी देखील तेवढ्या धीम्या गतीने चालू आहे. लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र पंथांनी नक्कीच इशारा केलाय. एक धावाने धावसंख्या पुढे सरसावली. एक एक धावेने मात्र ऋषीने कोणतीही मोठे फटके करून दिले नाहीत. यावेळी रोहित आणि अक्षय असेल, सुंदर चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. तिकडे मात्र कल्पेश या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं. इथे जिंकलेल्या हारलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. याच्यानंतर होणारा सामना जय हनुमान बेंचेवाडी ब आणि जय हनुमान चोळे यांच्या दरम्यान मॅच सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र आजूबाजूला खेळतात. पंचकृषी